नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। दोडक्याचा ठेचा करण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात। मी इथे 250 ग्रॅम दोडके घेतलेले आहेत। थोडी कोथिंबीर घेतलेली स्वच्छ धुवून, 10-11 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 5 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ आणि 5 पोहे खायचे चमचे मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे। शेंगदाण्याचा कूट मी असं थोडासा जाडसर कुटून घेतलेला आहे। शेंगदाणे भाजून त्याचा कूट तयार करून घेतलेला आहे आणि ठेचा करण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे। सगळ्यात आधी आपल्याला मिरची, लसूण, जिरे, कोथिंबीर खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे। आपण ठेचा करतोय त्यामुळे मी कुटून घेणार आहे। खलबत्त्यामध्ये मी कोथिंबीर घेते, लसूण, जिरे आणि मिरची घालूया। मिरची मी थोडी तुकडे करून घालते। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता। ही मिरची जास्त तिखट नाही म्हणून मी 5 मिरच्या घेतल्या आहेत। आता आपण कुटून घेऊयात। त्यातच मी मीठ घालणार आहे। 1 चमचाभर मीठ घातले। मीठ घालूनच मी कुटून घेणार आहे। आपल्याला हे जाडसर कुटून घ्यायचे। तुम्ही मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता, पण पेस्ट तयार करायची नाही आहे। थोडं मोठं मोठं कुटायचं आहे। मिरची, लसूण, जिरे आणि कोथिंबीर कुटून झालेले। आता ते मी काढून घेते। आपल्याला असं जाडसर कुटून घ्यायचे, जास्त बारीक नाही करायचं। आता मी तुम्हाला दाखवते। मी अशा दोडक्याच्या शिरा सगळ्या काढून घेतल्या होत्या आणि त्यानंतर हे बारीक तुकडे तयार करून घेतलेले आहेत, कारण आपल्याला दोडकासुद्धा खलबत्त्यामध्ये टेचून घ्यायचा आहे। दोडकासुद्धा तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता, पण थोडासा जाडसरच बारीक करायचं, जास्त पेस्ट तयार करायची नाही दोडक्याची। मी दोडक्याचे शिरा काढून घेतलेत आणि दोडक्याचे मी अशा छोट्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत, म्हणजे आपल्याला खलबत्त्यामध्ये टेचून घ्यायला सोपं पडतं। या पद्धतीने मी हाही दोडका कट करून घेणार आहे आणि ह्या दोडक्याच्या ज्या शिरा आहेत ह्याची सुद्धा चटणी खूप छान लागते, तीही मी तुम्हाला एकदा दाखवेल। आता मी त्याच खलबत्त्यामध्ये हा दोडका ठेचून घेणार आहे। आपल्याला जाडसरच ठेचून घ्यायचा आहे। दोडका टेचून झालेला आहे। आपल्याला असा जाडसरच ठेचून घ्यायचा आहे। तुम्हाला जर ठेचायचा नसेल दोडका तर तुम्ही किसणीने सुद्धा किसून घेऊ शकता। ह्याच पद्धतीने मी राहिलेला सगळा दोडका ठेचून घेणार आहे। मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये 1 चमचा तेल घालते। तेल गरम झाले, त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे आणि लसणाचा ठेचा घालायचा आहे आणि 1 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे। जिरे आपण हिरवी मिरची, लसूण टेचतानाच घातलेले आहेत आणि मीठसुद्धा आपण त्यावेळेसच घातलेलं आहे, त्यामुळे मी आता वरतून मीठ घालणार नाही। हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि कोथिंबीर मी 1 मिनिट व्यवस्थित परतून घेतलेले। आता त्यामध्ये आपल्याला ठेचून घेतलेला दोडका घालायचा आहे। आता पुन्हा व्यवस्थित चांगलं परतून घेऊया। गॅसची फ्लेम मीडियम आहे, मीडियम फ्लेमवरतीच मी परतून घेणार आहे। साधारण 1 मिनिट मी व्यवस्थित परतून घेतलेले। आता मी झाकण ठेवून 2 मिनिटं एक वाफ येऊन देणार आहे। 2 मिनिटं झालेली, आपण झाकण काढूया। आपल्याला वरतून पाणी घालायचं नाही आहे। दोडक्याला जेवढं पाणी सुटतं तेवढ्या पाण्यामध्येच आपल्याला हा दोडका शिजवून घ्यायचा आहे। आता मी त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालते आणि पुन्हा छान मिक्स करून घेऊया।
आता झाकण ठेवून मी पुन्हा 5 मिनटं दोडका व्यवस्थित शिजवून घेणार आहे. गॅसची फ्लेम लो टू मिडियमवर आहे. 5 ते 6 मिनटं झालेली आहे. दोडक्याचा ठेचा तयार झालेला आहे. मी 2-3 वेळा मिक्स करून घेतलं होतं ह्या 5-6 मिनटामध्ये. गॅस बंद करते आणि हा ठेचा काढून घेते एका बाउलमध्ये. तयार झाला दोडक्याचा ठेचा. खूप छान लागतो. एकदा नक्की करून पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.